हॅलो अँड वेलकम टू संगम. आपण पुढे चलत MPSC ITIसाठी नेक्स्ट टॉपिक नंबर 9 ह्याला डिकोड करणार आहोत. त्याचा अभ्यास कसा करायचा ह्याला समजून घेणार आहोत की हा टॉपिक एक्झॅक्टली काय आहे MPSC ITI च्या पोस्टसाठी. सो 9th टॉपिक आहे हा. याच्यामध्ये आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन म्हणजे आपण व्यक्ती, रिसोर्स इकॉनॉमिक्ससाठी मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे शिकवलेलंही आहे, यूट्यूबवरती अवेलेबल आहे, जाऊन बघू शकतात. मग डेव्हलपमेंट इन इंडिया कशा डेव्हलपमेंट आहे, तर प्रेझेंट स्टेटस ऑफ पॉप्युलेशन काय आहे, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट काय आहे, म्हणजे किती लोक किती प्रकारे देतात आणि ती किती लोकांपेक्षा त्यापैकी किती लोकांची क्वालिटी काय क्वालिटेटिव्ह म्हणतात त्याला. ठीक आहे. सो क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आणि जे क्वांटिटेटिव्ह आहे ते तुमचे जे क्वालिटी आहे ते क्वालिटी बघते, क्वांटिटी संख्या बघते. ठीक आहे. आस्पेक्ट्स ऑफ मग पॉप्युलेशन पॉलिसी एक्सेट्रा. इथून वाचू नका सिलेबस, इथे कळणार नाही, कन्फ्युजन वाढत जाईल. त्यामुळे डिकोडेड पार्ट जो आहे हाच बघावा, व्यवस्थित कळेल. काय आहे प्रेझेंट स्टेटस ऑफ पॉप्युलेशन, आत्ता पॉप्युलेशन काय आहे. मग प्रेझेंट स्टेटस बघाल तर इंडिया, चायना या सगळ्यांचं बघावं लागेल. सर प्रेझेंट स्टेटस तर युनायटेड नेशननी सांगितलं की इंडियाचं पॉप्युलेशन चायनापेक्षा जास्त वाढलं आहे, बट इंडियाच्या कुठल्या डेटानी सांगितलेलं आहे का, तर नाही. तर सर यासाठी कुठला डेटा यूज करू मी, यासाठी 2011मध्ये या अगोदरचं सेन्सस झालं होतं, 2021मध्ये व्हायला पाहिजे, बट 2021मध्ये नाही झालं. आता 2026 किंवा 2026मध्ये सेन्सस व्हायची अपेक्षा आहे. सेन्सस होईल, मग सेन्सस झाल्यानंतर 2031च्या सेन्ससच्या अगोदरच त्याचा डेटा रिलीज होईल. 2031चा सेन्सस मोस्ट प्रोबॅबली होणार नाही, दर 10 वर्षाला सेन्सस व्हायला पाहिजे. ठीक आहे. बट 2011मध्ये झालं होतं. आपल्याकडे हाच डेटा UPSC MPSC सगळे ज्यांना कोणाला एक्झाम्स आहेत त्या हाच डेटा मेजरली प्रेफर करतात. NCRB वगैरे जो जनरली डेटा आहे, पॉप्युलेशन रिलेटेड डेटा सेन्ससच यूज करतो. तर आपणही सेन्सस 2011चा डेटा यूज करूया. चायनाचे रिलेटेड आपण त्याला कंपॅरिझन करूया. ठीक आहे. सो कुठे जरी दिलं तर आता प्रेझेंट स्टेटस ऑफ पॉप्युलेशन परत क्वांटिटी अँड क्वालिटेटिव्ह बेसिसवरती तुम्हाला सांगावं लागेल. स्किल पीपल किती आहे वगैरे वगैरे, डिपेंडंट पीपल किती आहे, वर्कफोर्स काय आहे, ह्या थोड्या इकॉनॉमिक्सच्या कॉन्सेप्ट येतात, अर्थशास्त्राच्या कॉन्सेप्ट येतात. वर्कफोर्स म्हणजे काय, त्यानंतर डिपेंडंट पॉप्युलेशन म्हणजे काय, वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे काय वगैरे वगैरे, ह्या गोष्टी याच्यात येतील, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. मग ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, मग ह्युमन रिसोर्स त्याच्याबद्दल प्लॅनिंग आहे. हे थोडासा हा जो आहे टेक्निकलच पार्ट आहे. इम्पॉर्टन्स आणि नीड जो आहे ते मेन्स रिलेटेड जातं. मग त्यानंतर कॉम्पोनंट्स अँड फॅक्टर्स, याच्यात काही कॉन्सेप्ट येतात ॲक्च्युली ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये. हे MBAच्या एज्युकेशनमध्ये शिकवतात तुम्हाला. ह्यात काही कॉन्सेप्ट्स येतात. MBAच्या कोणाकडे नोट्स असतील त्या नोट्समधून तुम्ही सेल्फ स्टडीसाठी हे वापरू शकता. ओके. सो नंतर कॉम्पोनंट्स अँड फॅक्टर्स, काय कॉम्पोनंट्स आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे, का करायला पाहिजे, याचे कशा प्रकारे करायला पाहिजे याचे कॉम्पोनंट्स, आणि याचे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स तुम्हाला इथे वाचावे लागतील. मग पॉप्युलेशन पॉलिसी अँड प्रोजेक्शन्स. पॉप्युलेशन पॉलिसीज आतापर्यंत काय आलं आहे, पॉप्युलेशन कंट्रोल करायच्या पॉलिसीज, मग त्या पॉप्युलेशनची एक्झिस्टिंग पॉप्युलेशनची क्वालिटी वाढवण्यासाठी काय गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि पॉलिसीज आहेत. स्कीम आणि पॉलिसी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. स्कीम एक्झिक्युटिव्ह ॲक्टनी वर्क करतो आपण त्या स्कीमच्या प्रती. पॉलिसी म्हणजे एक भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे एक पॉलिसी असते. मग त्यासाठी कमिटीज असतात. कमिटीज पण इथे करावं लागेल मित्रांनो, इथे दिलेलं नाही आहे. कमिटीज करावं लागेल प्लीज. हे साईडला एकदा लिहून घ्या तुमच्याकडे नसेल तर येईल. आणि हाच आहे सिलेबस. ठीक आहे. याच्यापेक्षा वेगळा कोणता नाही आहे. मग अनएम्प्लॉयमेंटचे प्रकार करायचे तुम्हाला. भरपूर प्रकार असतात. मेजरली 5 प्रकार आहे. त्या 5 प्रकार जरी केले तुम्ही, फ्रिक्शन बेस अनएम्प्लॉयमेंट, तर फ्रिक्शन म्हणजे एक जॉब सोडून दुसरा जॉब घ्यायचा आहे मला, तर ते मधलं जे अनएम्प्लॉयमेंट ते फ्रिक्शन म्हणजे किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड अनएम्प्लॉयमेंट असते, टेक्नॉलॉजी आल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट आलं आहे. त्यानंतर बरेच प्रकारचे हे 5-6 प्रकार मेजरली आहे. त्या प्रकारचे आणि त्यांचं नेचर म्हणजे टाईप्स कराल तुम्ही तर टाईप्सच अशा प्रकारे करा, तर त्याचं नेचर आणि प्रॉब्लेम्स दोन्ही त्यातच होऊन जाईल. टाईप्स कराल, कुठेही टाईप जर मिळाला तुम्हाला पॉप्युलेशनच्या तर त्यात इकॉनॉमिक्सच्या पुस्तकातच मिळेल हे पण. ठीक आहे. तर त्या टाईप्स मिळाल तर प्रॉब्लेम आणि नेचर तुम्हाला तिथेच दिलेलं राहील. खूप जास्त डिस्क्रिप्टिव्ह वाचायची गरज नाही आहे. टाईप्स वाचाल, दॅट्स इट. तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न काय येणार आहे तेही सांगून देतो आजच. 5 प्रश्न येणार आहे प्रत्येक पॉईंटवरती. ह्या टॉपिकवरती जर प्रश्न यायचा आहे आणि जो की येणारच आहे, तुम्हाला ते देतील की एक मुलगा किंवा एक एक्झाम्पल, एक केस स्टडी देईल किंवा एक सांगेल काय होतं ह्या टाईपच्या याच्यामध्ये. एक मुलाने इंजिनिअरिंग झाल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब घेण्यासाठी प्रायव्हेट जॉब सोडला. ह्या टाईपच्या अनएम्प्लॉयमेंटला काय म्हणतात. ठीक आहे. असं देऊ शकता तुम्हाला. तर ह्या टाईप्स केल्या तर तुम्हाला कळेल की काय आहे अनएम्प्लॉयमेंट ह्या टाईपची, आणि तुम्ही
कोणत्या टाईपच्या अनएम्प्लॉयमेंटमध्ये बसतात. ओके, तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, तो सुद्धा एक टाईप आहे अनएम्प्लॉयमेंटचा. आणि गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. ट्रेंड्स ऑफ एम्प्लॉयमेंट, ट्रेंड्स ऑफ एम्प्लॉयमेंट दिले, ट्रेंड्स ऑफ एम्प्लॉयमेंट, बट असं काहीच नसतं. ट्रेंड्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट असतं, ठीक आहे, जनरली, कारण की इश्यू हा आहे. ओके, सो हे आताच्या गव्हर्नमेंटच्या हिशोबाने ट्रेंड ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज गुड बिकॉज आता आणि आम्ही अनएम्प्लॉयमेंट किती आहे हे सांगितल्यापेक्षा ह्या टॉपिकमध्ये विचारलं आहे की किती लोकांना रोजगार मिळालेला आहे. ओके, सो ट्रेंड्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे. आय एम सॉरी टू से दिस, ट्रेंड्स ऑफ एम्प्लॉयमेंट. मग परत डिमांड एस्टिमेट ऑफ स्किल्ड मॅनपॉवर. मग स्किल्ड मॅनपॉवर जे आहे त्यांची डिमांड सध्या किती आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे किती आपल्याकडे, मेजरली ते इम्पॉर्टंट आहे. हे हा पण टॉपिक तुम्हाला एकाच याच्यात मिळेल. ज्यावेळेस तुम्ही वोकेशन कराल त्यावेळेस हे तुम्हाला तिथे शिकून घेऊ आपण, ठीक आहे. म्हणजे शिकायला पाहिजे तुम्ही जर सेल्फ स्टडी करतायत तर. मग मायग्रेशन म्हणजे काय, मायग्रेशनच्या टाईप असतात. इन मायग्रेशन, इमिग्रेशन, ह्या दोन मेजर टाईप आहे. मुलींचं लग्न होतं, मग त्या लग्न झाल्यानंतर स्टेटमध्येच त्याच व्हिलेजमध्येच जातात, ते मायग्रेशन. मी टॉपिक 1 ज्यावेळेस समजून सांगत होतो त्यावेळेस तुम्हाला हे सांगितलं आहे. मग स्टेटच्या बाहेर जातात, तर वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेशन्स असतात. ॲग्रिकल्चर रिलेटेड मायग्रेशन असतं. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल वुमनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर होतं आजकाल. म्हणजे काय, गावाकडे महिला राहत आहेत आणि त्या शेती करत आहेत आणि जे जेंट्स आहेत ते शहरात आलेत, तर ॲग्रिकल्चरचं वुमनायझेशन झालं. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. त्यांच्यावरती आता डबल ट्रिपल बर्डन आहे. म्हणजे त्यांना घरातले डिपेंडेंट लोकही सांभाळायचे आहेत, स्वयंपाकही करायचा आहे आणि शेतीही करायची, तर ट्रिपल बर्डन म्हणू शकतो आपण. तर ह्या प्रकारचं मायग्रेशन किंवा ह्या गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर रूरल सेटलमेंट अँड रूरल इकॉनॉमी काहीच नाही आहे. ॲग्रिकल्चर रिलेटेड काही डेटा फॅक्ट्स, MG नरेगा वगैरे स्कीम्स, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या जितक्या स्कीम्स आहेत त्या ह्या गोष्टीत येतील. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सिटीज, भरपूर स्कीम आहे. अमृत स्कीम आहे, त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन आहे. तर त्या रिलेटेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल म्हणजे काय, शाश्वत विकास, ठीक आहे. सो ह्या प्रकारे तुम्हाला हा टॉपिक करायचा आहे. आय होप तुम्हाला सिलेबस हा कळालेला आहे. कुठला इश्यू असेल तर यू आर फील फ्री टू मेसेज मी, नॉट टू कॉल मी डेफिनेटली, ठीक आहे. थँक्यू सो मच.